भविष्यात असं तर म्हटले ना. चला आता हा विषय पुढे हे बघा हा काय पद्धत आहे, ही काय पद्धत आहे सांगा आता. कोणता नाही नाही वेगळं काहीच घातलं नाही. सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली, ही योजना 11 महिन्यात बंद पडली. काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत. या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं. त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं. एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय? तुमची सेवा केल्यानंतर 11 महिने आणि त्यांचा पुढेचं भविष्य अंधकारमय आहे. का मागू नये त्यांनी हक्क पुढे असं म्हटलं गेलं, याचा विचार करू. आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार, याचं उत्तर द्या ना. हे 11 महिने झाले आणि या भविष्यात 5 वर्ष पूर्ण झाल्यावर 5 वर्ष पूर्ण झाल्यावर चला हे जे काही आता पुकारलेली आहे, मंत्री महोदयचे उत्तर देत आहेत, त्यापेक्षा यांच्या प्रशिक्षणार्थींना जे 11 महिने काम केले महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत. आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशनचा आलेला आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे 400च्या वर असलेल्या या ITI मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनींना ज्यांना आपण प्रशिक्षणार्थी म्हणून घेत आहोत, हो नाना, हो विजयराव, हो नाना, अरे बाबा, हो विजयराव, अरे विजयराव नाना ऐका ना जरा. आता हे लोकांचं भलंच होणार आहे माझ्या प्रश्नातून महाराष्ट्राचा. प्लीज ऐका, 2 मिनिटं ऐका. अध्यक्ष महोदय, डिजिटलायझेशनच्या या वेळामध्ये तुमचा पॉइंट ऑफ प्रोसिजर होता ना, ITI मध्ये आपण त्या ITI मध्ये आपला पॉइंट ऑफ प्रोसिजर होता ना, पॉइंट ऑफ प्रोसिजर होता आपला. अध्यक्ष महोदय मी आता पॉइंट ऑफ प्रोसिजर बोलताय आपण, कशावर बोलताय? पॉइंट ऑफ प्रोसिजर बोलताय ना. ना पॉइंट ऑफ प्रोसिजर लक्षवेधीवर नाही. चला द्या उत्तर द्या. माननीय अध्यक्ष महोदय, हा फार महत्वपूर्ण विषय. अरे तर ते विचारतात. आता ऐका ना, उत्तर ऐका मंत्री महोदय. माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय वडेट्टीवार साहेबने जे प्रश्न विचारले आणि माननीय योगेश सागर साहेबने जे प्रश्न विचारले, माननीय अध्यक्ष महोदय, एक शांतताने ऐका. त्या फार महत्त्वाचा प्रश्न आहे, हा मी कबूल करतो, पण तुम्ही शांतताने ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे. एक तुमच्या शासन होता, तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी होती, बेरोजगारासाठी होते? एक मला ऐकून घ्या. तुम्ही आता एक मिनिट जयंतराव पाटील साहेब, आपण फार इंटेलिजंट आहे, माझ्या पण ऐका तर 2 मिनिटं. तुमची 300 रुपया तुम्ही महिन्याचा देत होते, म्हणे 1 वर्षाचे किती देत होते तुम्ही? 3600 रुपया. 3 वर्षासाठी योजना होती 10,000. आम्ही 1 महिन्याचे 10,000 दिले. माननीय अध्यक्ष महोदय, तुम्ही ते योजना पण बंद केली. माननीय अध्यक्ष महोदय, जबाब तरी देऊ द्या. शासन राहिला, तुम्ही एकही योजना बेरोजगारीसाठी रोजगारसाठी ठेवली नाही. माननीय अध्यक्ष महोदय, या योजना कधीही रोजगारसाठी. अरे पण विजय वडेट्टीवार साहेब ऐकून तरी घ्यावा. जयंत पाटील साहेब अच्छा, मला जवाब पूर्ण होऊ द्या, नंतर तुम्ही उत्तर द्यावा. माननीय अध्यक्ष महोदय, या योजना कधीही रोजगारसाठी एम्प्लॉयमेंटसाठी ना होती. हा फक्त प्रशिक्षणासाठी होती आणि प्रशिक्षण दिला 6 महिन्यासाठी होती, नंतर 5 महिना वाढून दिला. आणि माननीय अध्यक्ष महोदय, या योजनामध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे. मी उपाययोजना वाचत होते, परत ते पटलावर ठेवून 6 पॉइंट आम्ही तयार केलाय. प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता. आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब, हा योजना बंद केली है जी, आजपासून सुरू झाली आहे. ते योजनाचा लाभ आज मी घोषणा करतोय. 1 जानेवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतलं आहे त्यांच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे, ते अंमलात येईल. लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणार.